सकाळी आवरलं, दुकानाकडे निघालो. भैया मी काका रोजच्या तऱ्हेने दुकानात गेलो. मग पहिल्या दुकानात एंट्री घेतली. इकडे तिकडे बघितलं कसं काय झालं धुळाने ते. मग म्हटलं आता साफसफाई करून घेऊया. मग साफसफाई करायला गेलो. मग स्प्रे मारला. स्प्रेवरून मग असंच थोडी वरची धुळी मस्त चकचकीत साफ केलं एकदा. मग साफ करतोयच तसं गाणं म्हणायला लागलो. गाणं म्हणताना काय काम करतेला काय लक्षातच येत नाही. नुसतं गाणं म्हणलं की धुंदीत असते. मग तिकडचं साफ झालं की त्यावर मी शोकेशचे साफ करायला लागलो. शोकेशचे मग पूर्ण काच आणि ते ट्रे हे सगळे साफ केले. मग तर इकडं काका हे गणपती बाप्पाची आणि देवाची पूजा करत होते. मग पूजा त्यांनी केली. मग मी तर इकडचं दुसरं पण साफ करायला लागलो. मग खालचा काउंटर एक साफ केला. मग वरचा करायला घेतला. मग तेवढंच काय चार्जर ते होतं कचरावरचा ते तिकडे खाली ठेवला नीट अरेंज करून. मग नंतर असंच बसलेलो तर दुपार झाली की काय एवढं काय होईना. मग नंतर पाऊस यायला चालू झाला. माझा भाऊ एक गेला दुसरीकडे दुकानात सोनाराच्या तिथंच थांबला तो पाऊस आला म्हणून. मग काय आम्ही आपल्या भाभा झेंड्याचा व्ह्यू घेतला आणि मग असंच इकडे तिकडे बघत होतो. मग मी असंच म्हणले एक स्लोमो घेऊया. तुम्ही बघा स्लोमो. स्लोमो बघितलास तुम्ही तर आवडला असलं तर लाईक फॉलो सबस्क्राईब करा. नंतर असंच भैया संगत बोललो. मग भैया म्हणला की आजच थांब पाऊस यायला लागले मग गाणी उडेल. असंच मग भैया फिरलो. मग नंतर मी दुसरा भाव आला. मग त्याच्या संगत गेलो मी. आमच्या दुकानच्या बाजूचे सूरज भैया यांनी आम्हाला पार्टी द्यायची होती. मग आम्ही वडापाव खायला गेलो. ते तिथंच होते. मग तिथं गेलो. जास्त आम्हाला वेळ झाला. आम्हाला घरी पण जायचं होतं. चिकन घेऊन बिर्याणी बनवायची होती. मग तिथं दुकानावर पोचलो. मग सुरेश भाईने आम्हाला ट्रीट दिली. आम्ही खाल्ला वडापाव आणि मग मी निघालो दुकानाकडे. मार्केटमध्ये मला म्हणजे बिर्याणी मसाला हे ते घ्यायचा होता. मग थोडं जवळच होतं पण आम्ही असं गेलो. मग सुपर मार्केटमध्ये जातच होतो तर मग मी इकडे तिकडे बघत होतो कसं काय व्ह्यू कसला आहे. पाऊस येऊन गेला आहे. मस्त वातावरण झालं होतं. मग काय नादच करायचं नाही. वातावरणात मजे घेत आम्ही गेलो दुकानात आतच जातच होतो तर मग माझी चप्पलच निघाना पायात. लात मारून चप्पल काढाय बघते तरी निघत नव्हती. मग निघली. आत गेलो. विचारलं तांदूळ आणि मसाल्याचं काउंटर कुठं आहे. मग तांदूळ घ्यायला गेलो. तांदूळ बघितला पहिला मग घेतला. कारण की बघायला लागणारच ना बिर्याणी बनवायची आहे म्हटल्यावर. मग तांदूळ आणि मसाला घेतले आणि मग बिलिंग काउंटरला आलो. बिलिंग केलंच तसं मग बाहेर पडतोय चिकन घ्यायला निघालोच. तिथून थोडंसंच वर होतं. मग तिथं थांबलो. चिकन घेतलं. मग तर भावाचे मित्र भेटले. मग त्यांच्यासंगत तो बोलत थांबलेला. मग मी त्यांनी शूट करत होतो. मग असंच आमचा टॉपिक निघाला. मग आम्ही पण बोलायला लागलो. माझी पण थोडीफार ओळख झाली. मग बघितलं. मग नंतर घराकडे निघायचं म्हटलं तर तो म्हटला पुढे जाऊन आणि थोडं बोलूया. मग ती दोघं वापस बोलायला लागले. असंच आपलं कॉलेजचं नेमते. मग तर मी घरी निघालो. मग घरी जाऊन आता मीच बनवायची बिर्याणी. मग भेटूया चला पुढच्या ब्लॉगमध्ये.